युवा चित्रकार राहुल मनोहर गुल्हाने यांनी महाशिवरात्रीनिमित्त बेलपत्रावर महादेवाचं आकर्षक चित्र साकारलंय। अवघ्या 25 मिनिटात रंगांचा वापर करून हे चित्र तयार करण्यात आलंय। त्याच्या या अनोख्या कलाकृतीचं सर्वत्रच कौतुक होतंय। महाशिवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरातील 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। देशभरातून भक्त दर्शनासाठी दाखल झालेत। मंदिर परिसरात सिंगल बॅरिकेड्सद्वारे नियोजन करण्यात आलंय, तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पोलीस सुरक्षेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्त श्री क्षेत्र घृष्णेश्वर म्हणजे 12वे ज्योतिर्लिंग या ठिकाणी दर्शनासाठी येतात। लाखो भाविक भक्त या ठिकाणी दाखल होतात, त्यांचं दर्शनही होतं। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लाखो भाविक येत असताना त्यांचं नियोजन, त्यांचं सुरळीत दर्शन होणं आणि त्यासोबतच शांततेत या ठिकाणी एक वातावरण निर्माण राहणं, वातावरण कायम राहणं यासाठी प्रयत्न केला जातो। हे संपूर्ण श्रेय जे आहे ते मंदिर ट्रस्टीला जातं आणि त्यासोबतच पोलिसांना जातं। मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आले ते जाणून घेऊयात। आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत। जे रायट कंट्रोल प्लटून आहे ते वेगवेगळे ठिकाणीवर आम्ही लावलेले आहे। यावर्षी मंदिर ट्रस्ट सोबत कोऑर्डिनेट करून आमची पूर्ण पोलीस टीमनी एक्झिट जॅक बॅरिकेडिंगचे नियोजन पण केलेले आहे। वेगवेगळे एंट्री आणि एक्झिट गेट ठेवले आहे, जेणेकरून गर्दीवर जास्त नियंत्रण आहे। पूर्ण जे मंदिर परिसर आणि आजूबाजूचा एरिया आहे तो आम्ही एक नो व्हेकल झोन म्हणून क्रिएट केलेले आहे, जेणेकरून जे व्हेकलची गर्दी आहे, कोंडी आहे ते इथे जास्त होत नाही। पूर्ण एरियामध्ये 5 ते 6 पे अँड पार्क झोन पण क्रिएट केलेले आहे, ज्याच्यामुळे एक व्हेकल मॅनेजमेंटचा एक चांगला नियोजन ठेवलेला आहे। पोलीस आणि ट्रस्ट हे दोनही त्या ठिकाणी सतर्क आहेत आणि त्यासोबतच त्यांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना सुरळीत दर्शन होत आहे आणि त्यांच्या ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्या देखील सुरक्षित राहत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाहणी केली आहे। त्यांच्या हस्ते आज ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची पूजा संपन्न झाली आहे। यावेळी भीमाशंकर परिसरातील विकास कामे लवकर पूर्ण होतील, या परिसराचा विकास होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। मंदिर ठिकाणी पोहोचल्यानंतर सुद्धा या ठिकाणी एकाच वेळी जेवढे लोक जमा होऊ शकतात त्याची व्यवस्थामध्ये थोडी कमतरता होती। तर आता 2026 मध्ये नाशिकचा महाकुंभ आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण हा अंदाज घेतला की किमान 2 ते 3 लाख भाविक प्रत्येक दिवशी 2 महिन्यासाठी येऊ शकतात। तर त्या पद्धतीने तयारी आपल्याला आताच कंप्लीट केली पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की यावर्षी आणि सर्व काम बघत असताना पोलीसचा आम्ही फीडबॅक घेतला, ट्रस्टचाही फीडबॅक घेतला होता, डिझास्टर मॅनेजमेंट सेल जे आहे त्याचाही फीडबॅक घेतला आणि सर्वांना हे सांगितलं की यावर्षी आपण मात्र शासकीय पूजा करू, जेणेकरून काम वेळेवर संपूर्ण होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।